नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगायची। सहकार क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे। कोऑपरेटिव्ह मूवमेंट आपल्या देशामध्ये जी उभी राहिली त्याची सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये झाली। या कोऑपरेटिव्ह मूवमेंट ने सहकार क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर शुगर इंडस्ट्री येते, मिल्क इंडस्ट्री येते, त्याच्याबरोबर इतरही जे सर्व सेक्टर्स आहेत ते येतातच। पण एक असा विषय आहे, नाहीतर एक असं सेक्टर जे कोऑपरेटिव्ह मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्याबद्दल कदाचित एवढी चर्चा होत नसेल। पण आज या महाराष्ट्रामध्ये नाहीतर देशामध्ये राहणारे अनेक लोक त्या संस्थेतून प्रभावित होत असतात। ते म्हणजे आपलं सहकारी गृहनिर्माण संस्था। आणि या संस्थेची जी प्रमुख महाराष्ट्राची संस्था आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ, या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटी गृहनिर्माण ह्या येत असतात आणि ही संस्था अतिशय चांगलं काम त्यांच्या सेक्टरमध्ये करते। पण आज तुम्ही काम करत असताना जो कुठला इतिहास आहे तो इतिहासाकडे लक्ष देत असताना जग कुठल्या दिशेने चाललंय हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे या संस्थेच्या मदतीने व यांना सहकार्य करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सहकार खातं, महाराष्ट्र राज्याचं सहकार खातं, गोवा राज्याचं सहकार खातं एक फार महत्त्वाची आणि फक्त आपल्या राज्य आणि भारतापुरती नाही तर इंटरनॅशनल लेवलची एक कॉन्फरन्स ही गोव्यामध्ये घेत आहे। त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे की या कॉन्फरन्ससाठी तुम्ही यावं। त्याच्याचबरोबर याच्यामध्ये जे काही विषय चर्चेत येणार ते फार महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, इतरही फार महत्त्वाचे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत। आणि एक मेन जी थीम लागते ती थीम कशाची आहे तर महिला सबलीकरण आणि युवा शक्ती। त्यामुळे अतिशय जुनी संस्था पण नवीन विचार आणि लॉंग टर्म जे विजन लागतं ते विजन हे महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ यांच्याकडे आहे। आमचे मार्गदर्शक, आमचे परिचयाचे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आमच्या बरोबर भक्कमपणे चांगलं काम करणारे सुहासजी पटवर्धन साहेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत। मी सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमचे जे सर्व अपेक्स बॉडी मेंबर्स आहेत त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म खेळाडूंना, खेळाच्या संलग्न असणाऱ्या लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। जसं आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये पटवर्धन साहेब आणि आम्ही सर्वजण मिळून एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि चांगल्या गोष्टी तिथं आणत असतो, तसंच सुहास पटवर्धन साहेब व त्यांची जी पूर्ण टीम आहे या संस्थेची, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माणची जी टीम आहे खूप चांगलं काम ते करत आहेत। त्यांचं मी अभिनंदन करतो की फार एक युनिक आणि वेगळा कॉन्सेप्ट घेऊन हे कॉन्फरन्स त्यांनी इथं घेतलेली आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच या कॉन्फरन्ससाठी जावं। त्याच्याच बरोबर या कॉन्फरन्समध्ये येणारे जे विषय आहेत त्याचा एक वेगळा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा। त्यामुळे एक चांगला विषय घेण्यासाठी कॉन्फरन्स तिथं ऑर्गनाइज करण्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो। मला सुद्धा या कॉन्फरन्ससाठी बोलावलं आहे। मी स्वतः तिथं प्रयत्न करणारच आहे। जर मला तिथं येता आलं नाही, इलेक्शन नाही तर इतर कारणांमुळे, तर मी ही कॉन्फरन्स ऑनलाईन बघणार आहे। जसं मी ती ऑनलाईन बघणार आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही गेलात तर स्वागतच आहे। खूप चांगला अनुभव येणार आहे। मोठे मोठे लोक, राजकीय क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर आणि इतरही फार मोठे तज्ञ तिथे येणार आहेत। त्यामुळे त्यांच्याशी संवाद आणि चर्चा तर तुम्ही करूच शकता, पण जर तुम्ही व्यस्त असाल, बिझी असाल, तुम्हाला तिथं जाता येत नसेल तर तुम्ही नक्कीच ही सगळी कॉन्फरन्स ऑनलाईन बघू शकता। आणि ऑनलाईन कसं बघायचं, कुठं बघायचं याबद्दलची सगळी माहिती ही खाली या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्याच बरोबर ही कॉन्फरन्स कधी आहे, कुठं आहे, कसं जायचं, कसं रजिस्टर करायचं याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओ नंतर आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळणार आहे। त्यामुळे या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी येण्याचं इन्व्हाइट तिथं पाठवलेलं आहे। उद्या जाऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा जर या संस्थेला फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून कुठेही मदत लागली तर मी नक्कीच तिथं ती मदत करायला तयार असू। कारण चांगली संस्था असेल तर पाठबळ सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं द्यावं लागतं। त्यामुळे चांगल्या लोकांच्या हातात ही संस्था आहे, चांगलं काम चाललंय, त्यांना इतरही त्यांच्या कामासाठी व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जे कुठली मोठी मोठी कामं हातामध्ये घेतलेली आहेत विकासाची त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।